नमस्कार. प्रथमतः सुस्वागतम. मी प्राध्यापक देविदास विठ्ठल जगताप आज आपणासमोर इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 मधील साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना आणि लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना या अशा उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकसंख्या भाग 2 प्रकरण नंबर 2 मधील लोकसंख्येचा लाभांश या उपघटकाचा अभ्यास केला होता. प्रकरण खूप सोपं आहे. सर्वांनी व्यवस्थितरित्या लक्ष द्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण खूप महत्त्वाचं देखील आहे. चला तर मग आपण साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना, लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना यांचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण साक्षरता आणि शिक्षण या उपघटकाचा अभ्यास करूया. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. ज्या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक, त्या देशामध्ये शिक्षित लोकांचे प्रमाण अधिक असते. शिक्षित लोक त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतात. तसेच त्या देशाची समाजव्यवस्थाही अधिक प्रबळ, त्याचबरोबर मजबूत देखील झालेली दिसून येते. याला अनेक कारणं आहेत. याचं कारण देखील या ठिकाणी आपण पाहूया. समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचे प्रमाण कमी आढळते. समाज हा विज्ञाननिष्ठ असतो, त्यामुळे त्या देशातील सामाजिक व्यवस्था अधिक विकसित झालेली असते. तर त्या देशातील लोक आर्थिकदृष्ट्या सबल असतात, कारण त्या देशामध्ये कुशल मजुराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील द्योतक असते, असे या ठिकाणी आपणास म्हणता येते. या प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणाशी असतो. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्हीही आहे. म्हणजेच आर्थिक विकास घडवून येण्यासाठी साक्षरताही आवश्यक असते, आणि ज्या समाजाचा आर्थिक विकास झालेला असतो तो समाज आपल्या देशाच्या व शिक्षणावर अधिक खर्च करतो. त्यामुळे साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्ही असल्याचे या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साक्षरतेची व्याख्या पाहूया. व्याख्या पुढील प्रमाणे स्क्रीनवरती देखील दिलेली आहे. देशानुसार साक्षरतेची व्याख्या बदलते. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात ती व्यक्ती साक्षर मानली जाते. अशा पद्धतीने आपण साक्षरतेची व्याख्या या ठिकाणी करू शकतो. सर्वांनी लक्ष द्या.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शोधा पाहूयाचा अभ्यास करूया. पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकात पान नंबर 16 वरती शोधा पाहू दिलेलं आहे. खालील देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण निर्धारित करण्यासाठीचे किमान वय किती आहे ते शोधा. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला शोधायचे आहे. निश्चितपणे आपण प्रकरणाकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर त्याचे उत्तर देखील आपल्याला सहजपणे समजू शकेल. तर पहिला देश आहे ब्राझील, दुसरा देश आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि तिसरा शेवटचा देश आहे जर्मनी. तर विद्यार्थी मित्रांनो, या देशाचे साक्षरतेचे प्रमाण किमान वय आपल्याला शोधायचे आहे. तर याचं उत्तर आहे किमान वय 15 वर्ष पूर्ण. म्हणजे 15 वर्ष पूर्ण अशा व्यक्तींचा समावेश याच्यामध्ये केलेला आपणास दिसून येतोय. पुढे सांगा पाहू प्रकरणाचे पाठ्यपुस्तकाचे पान क्रमांक 16 वरतीच विचारलेलं आहे. आकृती क्रमांक 2.3 आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे द्या. लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार सन 2016 या ठिकाणी आलेख दिलेला आहे. त्या आलेखाच्या खाली प्रश्न देखील दिलेले आहेत. आलेखाचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तरे आपल्याला शोधायचे आहेत. या ठिकाणी पहिला प्रदेश त्या ठिकाणी दिलेला आहे, खंड दिलेला आहे मध्य आशिया. 2 नंबरला आहे युरोप व उत्तर अमेरिका. पुढचा प्रदेश आहे पूर्व व आग्नेय आशिया. पुढचा प्रदेश आहे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन बेटे. पुढचा प्रदेश आहे उत्तर अमेरिका व पश्चिम आशिया. पुढचा प्रदेश आहे दक्षिण आशिया आणि शेवटचा प्रदेश आहे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश. असे त्या ठिकाणी अनेक प्रदेश विचारलेले आहेत आणि त्या प्रदेशाचे लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण आपल्याला काढायचे आहे, काढलेले आहे आणि खालच्या बाजूला प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे. दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे. तिसरा प्रश्न आहे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषापेक्षा जास्त आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या चारही प्रश्नाची उत्तरे आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे देऊ शकतो जर आपण या आलेखाचे बारकाईने निरीक्षण केले, अभ्यास केला तर. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे. तर याचं उत्तर आहे मध्य आशिया. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मध्य आशिया. दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे. याही प्रश्नाचे उत्तर आपण आलेखाचे बारकाईने निरीक्षण केल्यास, अभ्यास केल्यास सहज देऊ शकतो. याचं उत्तर आहे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश कंसामध्ये 65%. नंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषापेक्षा जास्त आहे. याही प्रश्नाचं उत्तर आपण आलेखाचे वाचन केल्यानंतर लक्षात येते. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की मध्य आशिया, उत्तर अमेरिका, युरोप या प्रदेशात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण पुरुषापेक्षा अधिक किंवा पुरुषाच्या बरोबरीचे आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देखील या ठिकाणी देऊ शकतो. पुढचा चौथा प्रश्न आहे आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेल, परंतु मी या ठिकाणी उत्तर शोधलेलं आहे
माझ्या पद्धतीने मी निष्कर्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जगात सरासरी साक्षरता दर 86% आहे. जगात मध्य आशिया, उत्तर अमेरिका, युरोप या प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक साक्षरता दर असून जगात स्त्रियांचा साक्षरता दर पुरुषाच्या प्रमाणात खूप कमी आहे. अशा पद्धतीने चौथ्या प्रश्नाचे उत्तर देखील या ठिकाणी दिलेलं आपणास दिसून येते. तुम्ही देखील या सर्व प्रश्नाची उत्तरे अशाच पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करा, नव्हे तर याच प्रकारचे उत्तर लिहिले तरी देखील काही सुद्धा अडचण येणार नाही. पुढचा मुद्दा आहे जगातील साक्षरता दराच्या प्रमाणाचे वितरण. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला साक्षरतेचे भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहायचे आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जगातील साक्षरता दराच्या प्रमाणाचे वितरण या मुद्द्याचा अभ्यास करूया. जगाची सरासरी साक्षरता दर 2016 मध्ये 86% एवढी आहे. त्यामध्ये पुरुषाचे प्रमाण 90%, तर स्त्रियांचे प्रमाण 83% आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती देखील तो चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये देखील एकूण प्रमाण 86%, पुरुषाचे प्रमाण 90% आणि स्त्रियांचं प्रमाण 83% दिलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण स्त्रियांचे कमी असलेले दिसून येते. जगातील सरासरीपेक्षा अधिक साक्षरता दर असलेले प्रदेश कोणते आहेत ते आपण पुढील प्रमाणे आहेत अशा प्रकारे आपण सांगू देखील शकतो. मध्य आशिया, उत्तर अमेरिका आणि पूर्व व आग्नेय आशिया. तर जगाच्या सरासरीपेक्षा कमी साक्षरता असणारे प्रदेश कोणते? तर उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहाराच्या दक्षिणेकडील देश. जर जगातील सरासरी साक्षरता दर पाहिला तर स्त्रियांचा साक्षरता दर कमी असलेला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पूर्ण जगाचा साक्षरता दर किती आहे? 86% आहे. पुरुषाचे प्रमाण त्याच्यामध्ये साक्षरतेचे 90% आहे आणि स्त्रियांचे प्रमाण किती आहे? 83% आहे. म्हणजे सरासरी जर तुलना केली स्त्रियांची आणि पुरुषाची तर या ठिकाणी स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण कमी असलेलं या ठिकाणी दिसून येते. आता स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण किती आहे याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. ज्या ठिकाणी 100% साक्षरता आहे अशा मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका हे भाग वगळता इतरत्र कोणत्याही खंडात किंवा उपखंडात स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरुषापेक्षा जास्त नाही. ही बाब खूपच चिंताजनक आहे. स्त्री आणि पुरुष समानतेचा आपण विचार करत असतो आणि स्त्रियांची साक्षरता मात्र पुरुषाच्या तुलनेने खूपच कमी असलेले या ठिकाणी दिसून येते. जर साक्षरतेमध्ये स्त्रियांची प्रगती करावयाची असेल तर आपणास स्त्रियांचा साक्षरता दर वाढवणे गरजेचे आहे. स्त्रियांना अधिक शिक्षण देण्याची गरज आहे आणि समाजामध्ये त्यांना शिक्षणाच्या सहाय्याने आपले स्वतःचे स्थान निर्माण करता आले पाहिजे. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे. जगात सर्वात कमी साक्षरता दर हा सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील देशामध्ये आहे. म्हणजेच आफ्रिकी देश यामध्ये सर्वात साक्षरता दर कमी असलेले दिसून येते. बघा, या प्रदेशामध्ये स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण खूपच कमी आहे. मग त्या ठिकाणची संस्कृती असेल किंवा त्या ठिकाणची असणारे शिक्षण व्यवस्था असेल. तर आत्ताच आपण जागतिक साक्षरता दराचा अभ्यास केलेला आहे. तर आता आपण जागतिक साक्षरतेची वैशिष्ट्ये देखील पाहूया. आता या ठिकाणी आता आपण जगाचा साक्षरता दर सरासरी 86%,
पुरुषाचं प्रमाण त्याच्यामध्ये 90% आणि स्त्रियांचं प्रमाण त्याच्यामध्ये 83%. म्हणजे सरासरी साक्षरता दर हा स्त्रियांचा कमी असल्यास दिसून येतोय. तर या ठिकाणी याची वैशिष्ट्ये पाहिजे आहेत आपल्याला जागतिक साक्षरतेची. पहिलं वैशिष्ट्य आहे ग्रामीण साक्षरतेचे प्रमाण कमी असते. ग्रामीण भागामध्ये याला अनेक कारणे आहेत. तुम्ही या प्रकारचं देखील कारण त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतात की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा कमी आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे साक्षरता व व्यवसाय प्रकार यांचा संबंध असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे साक्षरतेचे प्रमाण अधिक असणारे देश विकसित देशाच्या गटात येतात. चौथं वैशिष्ट्य आहे जगात पुरुषांचा दर स्त्रियांपेक्षा अधिक आढळतो. आणि शेवटचं पाचवं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येचा सामाजिक आर्थिक दर्जा व साक्षरता यात परस्पर संबंध आढळून येतो. अशा प्रकारे आपण साक्षरतेची जागतिक वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहू शकतो. पुढचा नवीन मुद्दा आहे व्यावसायिक संरचना. आता कार्यशील लोकसंख्या कंसामध्ये 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष प्राथमिक, द्वितीयक, आर्थिक व चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत देखील. वरील 4 प्रकारच्या व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरविता येतो. या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. या उलट ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा तुम्ही. पुढचा मुद्दा दिलेला आहे व्यावसायिक संरचना. याच्यामध्ये आपण काय पाहिले आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक यासारख्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या व्यवसायांची किंवा लोकांची संख्या पाहिलेली आहे. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. पुढचा घटक आहे जरा प्रयत्न करा. बघा, स्क्रीनवरती लक्ष द्या. पहा तुम्ही किंवा तुमच्या पुस्तकामध्ये पहा. पुस्तकामध्ये पान नंबर 16 वरती दिलेला आहे तक्ता. तो जरा प्रयत्न करा. तक्ता क्रमांक 2.3 मधील माहितीचे काळजीपूर्वक वाचन करा व प्रश्नाची उत्तरे लिहा असे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे की तक्ता काय दर्शवतो. म्हणजे हा तक्ता पुढील काय दर्शवतो. बघा, भारताची व्यावसायिक संरचना 1901 ते 2011 किती? 1901 ते 2011 याची भारताची व्यावसायिक संरचना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये प्राथमिक सेवा क्षेत्र, द्वितीयक सेवा क्षेत्र आणि तृतीयक सेवा क्षेत्र असे तक्त्यामध्ये दाखवलेले आहेत. त्याचे उपघटक देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकरी असेल, मजूर, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी, खाणकाम, उद्योगधंदे, बांधकाम, व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, साठवण, दळणवळण, इतर सेवा या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे की तक्ता काय दर्शवतो. दुसरा प्रश्न विचारला आहे सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. तर यासाठी आपल्याला तक्ता पाहणं गरजेचं आहे.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी? पुढचा चौथा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? पुढचा पाचवा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? पुढचा सहावा प्रश्न आहे, 1901 व 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, तक्त्याच्या आधारावरती स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा. म्हणजे या 7व्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तक्त्याचं आणि या प्रश्नाचं बारकाईने निरीक्षण करून अभ्यास करून द्यायचं आहे. तर तक्ता इथं पुढं त्या ठिकाणी दिलेला आहे. तक्ता देखील पान नंबर 17 वरती दिलेला आहे पुस्तकामधील, पाठ्यपुस्तकामधील. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तक्ता काय दर्शवतं, पहिला प्रश्न बघा सांगितलंय तुम्हाला, त्याचं उत्तर आहे, भारताची सन 1901 ते 2011 या कालावधीतील व्यावसायिक संरचना दर्शविते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी? तर या प्रश्नाची उत्तर देखील आपण तक्त्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर देऊ शकतो की प्राथमिक व्यवसायात 72.7 सन 1951. पुढचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द्वितीयक व्यवसाय, कंसामध्ये 10.0 वर्ष आहे किंवा सन आहे 1951. पुढचा प्रश्न आहे चौथा, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसते? त्याचं उत्तर आहे तृतीयक व्यवसायात. नंतरचा पुढचा प्रश्न आहे पाचवा, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसते? याचं उत्तर आहे प्राथमिक व्यवसाय. याचं उत्तर आहे प्राथमिक व्यवसाय. आणि शेवटचा प्रश्न आहे, 1901 व 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती भारताची व्यावसायिक संरचना या वरील तक्त्याचा अभ्यास करून आलेख या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. पाहू शकता तुम्ही आलेख. आणि शेवटचा प्रश्न आहे, स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तक्त्याचा अभ्यास केल्यानंतर, प्रश्नाचा त्या ठिकाणी विचार केल्यानंतर जो शेवटचा राहिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे आहे, सोडवायचे आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. याच्या अगोदर आपण व्यावसायिक रचना पाहिलेली आहे. याच्यामधील पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. तर लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात. म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी राहतो, की आपला भाग ग्रामीण आहे म्हणजे खेडी भाग आहे की शहरी आहे, त्याला आपण नगर देखील म्हणतो, नागरी म्हणजे भाग. या दोन्ही लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना इत्यादी वेगळी असल्याचे त्या ठिकाणी वर्गीकरण देखील आपल्याला सहज करता येते. बघा, ग्रामीण भागामध्ये जे राहणीमान असतं, ग्रामीण भागामधील जे काही आपले व्यवसाय असतात
त्याचबरोबर खेड्यामधील जी काही सामाजिक रचना असते ही ग्रामीण भागामधील राहणीमान असेल, व्यवसाय असेल किंवा सामाजिक रचना असेल, जर आपण शहराची तुलना केली याबाबत तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते, खूप मोठा फरक असतो. या ठिकाणी स्क्रीनवरती देखील 2 चित्र दिलेलं आहे. पहिलं चित्र आहे खेड्याचे चित्र आहे, त्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो, आणि दुसरं चित्र आहे शहरी भागाचं. या दोन्ही भागाची जर आपण तुलना केली, अभ्यास केला, निरीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी तफावत असलेली या ठिकाणी दिसून येते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता आणि विकासाचा स्तर यात देखील तफावत आढळते. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जवळपास सर्वच गोष्टीमध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे तफावत असलेली आपणास दिसून येते. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्यासाठी मापदंड प्रत्येक देशात वेगवेगळे असू शकतात. अगदी बरोबर आहे, प्रत्येक देशामध्ये मापदंड हे वेगवेगळे असू शकतात. सर्वसाधारणत प्राथमिक व्यवसायात गुंतलेले कार्यशील लोकसंख्येचा वर्ग जेथे जास्त असतो तो ग्रामीण भाग, तर प्राथमिक व्यवसायाशिवाय इतर व्यवसायात कार्यशील लोकसंख्या जास्त गुंतलेली असेल तर तो भाग शहरी भाग असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे की ग्रामीण भागामध्ये जे निसर्गावरती अवलंबून व्यवसाय असतात त्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. ते प्राथमिक व्यवसाय कुठे जास्त प्रमाण असतं त्याचं? खेडी भागातच किंवा ग्रामीण भागातच त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि प्राथमिक व्यवसायावरती जे द्वितीयक व्यवसाय अवलंबून असतात, तृतीयक व्यवसाय अवलंबून असतात, चतुर्थक व्यवसाय अवलंबून असतात, याचं प्रमाण सर्वात जास्त कुठं असतं? शहरी भागामध्ये असतं. अशा प्रकारे त्या ठिकाणची आपल्याला तुलना किंवा तफावत असलेली या ठिकाणी आढळून येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या घटकामधील साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना आणि लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना अशा उपघटकाचा या ठिकाणी आज अभ्यास केलेला आहे. मला खात्री आहे, नाहीतर मला विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याचं शंका तुमच्या लिहून पाठवा तुर्तास. परंतु जो काही राहिलेला या घटकामध्ये जो काही राहिलेला उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तुर्तास धन्यवाद.